नमस्कार, मी दादासाहेब नीळ. स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सनराइज पब्लिक स्कूल बिबिदारफळे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात करण्यात आली साजरी. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन संस्थापक अध्यक्ष हनुमंत चव्हाण आणि प्राचार्य प्राजक्ता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन. सोलापुरात नवीन आणि अत्याधुनिक बसस्थानक व्हावे, आमदार विजयकुमार देशमुख यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. भाजपाच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री. 6 मंत्र्यांचाही रामलीला मैदानावर झाला शपथविधी. कुचंड प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती उत्साहात साजरी. प्राचार्य युवराज मेटे आणि उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले दीपप्रज्वलन. सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेले बुगली यांची बदली. नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतला पदभार. कर्मचाऱ्यांनी ओंबासे यांचं केले स्वागत. आरोग्य मित्राच्या चक्री उपोषण आंदोलनास कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू महाराज कारंपुरी आणि विडी कामगार महिलांनी दिला जाहीर पाठिंबा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली 2 वर्षाची शिक्षा. न्यायदेवतेचे होतंय सर्वत्र कौतुक. दुर्धर आजार असलेल्या गरजू 5 रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यक निधीतून 10 लाखाचा निधी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर. आणि मराठा समाजाचं आरक्षण मोडीत काढण्यासाठी सरकारच मंत्र्यांना उपोषणाला बसवण्याचा करणार डाव. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.